नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी व्हाईट गोल्ड ट्रस्ट छत्रपती संभाजीनगर या शेतकरी सेवाभावी संस्थेचा प्रतिनिधी महेश खरात। तर आपण गेल्या काही दिवसापासून जी शृंखला चालू केली होती शेती निगडीत जोड व्यवसाय, या शृंखलेअंतर्गत आपण बरेचसे विषय घेतलेले होते। त्यामध्ये आपला आजचा विषय म्हणजे दुग्ध व्यवसाय। दुग्ध व्यवसाय याविषयी आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। तर सर्वप्रथम आपण प्रस्तावना बघूया। दूध व्यवसाय हा एक शेतीला जोडधंदा म्हणून केला जाऊ शकतो। तसेच दूध आपले हे दैनंदिन जीवनात सतत व महत्त्वाची लागणारी गोष्ट आहे। तसेच दुधाला त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात मागणी सुद्धा आहे। आणि सध्या शेतीमध्ये वाढणारा रोजगार, मजुराची कमतरता, या सर्व तसेच बदलणारा निसर्ग, कमी अधिक पडणारा पाऊस, या सर्व गोष्टीमुळे दिवसेंदिवस शेतीतून नफा कमवणे अवघड झाले आहे। त्यामुळे शेतीपूरक व्यवसाय हा शोधणे गरजेचे आहे। तर दुग्ध व्यवसाय हा शेतीला आपण जोडधंदा म्हणून केला जाऊ शकतो। त्याच्यानंतर आपण बघूया की आपण काही मुद्दे घेतलेले, त्या मुद्देसूर आपण सर्व मुद्दे एक एक करून पाहणार आहोत। तर त्यामध्ये दुग्ध व्यवसाय कसा सुरू करावा, गाईच्या जातीची निवड, देशी गाईच्या जाती, विदेशी गाईच्या जाती, त्याचे वैशिष्ट्य, पुन्हा म्हशीच्या जाती, त्याचे वैशिष्ट्य, गोठा व्यवस्थापन, गाईंना पशुखाद्य किती लागते, पुन्हा गाईंना महिन्यात इतर लागणारा खर्च, आजारी जनावरांचे लक्षणे, दूध व्यवसायामधला तोटा, नफा, हे सर्व आपण एक एक प्रकारे बघणार आहोत। तर सर्वप्रथम दूध व्यवसाय कसा सुरू करावा। मित्रांनो, यशस्वी दूध व्यवसाय सुरू करण्यासाठी दूध उत्पादन खर्च करताना केलेली बचत, चारा नियोजन, पाणी नियोजन, तसेच दुधातील दर्जेदार प्रत, कामातील सातत्य, या सर्व गोष्टी गरजेच्या असतात। कारण की कुठलाही व्यवसाय करायचं म्हणलं, त्या गोष्टी कुठलाही व्यवसाय करायचा असला तर त्यातील बारकावे समजून घेणे हे गरजेचे असते। त्यामुळे दूध व्यवसायाच्या बाबतीत तरी तसेच आहे। दूध व्यवसायासाठी निरोगी गाईच्या जातीची निवड करणे हे गरजेचे असते। कारण निरोगी गाईच्या जाती जर आपण निवडल्या नाही तर दूध व्यवसायामध्ये आपल्याला मोठ्या प्रकारात लॉस होऊ शकतो। आणि त्याच ठिकाणी आपण जर जातीवंत जनावरांची निवड केली तर आपल्याला दूध व्यवसायामध्ये चांगल्या प्रकारे फायदा राहू शकतो। त्याचनंतर आपण बघणार आहोत दूध व्यवसायासाठी आपल्याला गाय खरेदी करायची आहे, तर त्यासाठी गाय निवड करताना कोणत्या गोष्टीकडे लक्ष देणे गरजेचे असते। तसेच गायी निवडताना आपल्या वातावरणात सुसंगत गायीची निवड करणे गरजेचे असते। तसेच गायी जी निवडतो त्या गायीची छाती मोठी व भरलेली असावी। तसेच जातीवंत जनावरांची निवड करणे गरजेचे असते। आपण जी गाय खरेदी करतो ती गाय 8 ते 10 लिटरपर्यंत दूध देणारी असावी व गायीला कुठलाही रोग नाही याची सखोल माहिती घेऊनच गाय खरेदी करावी। तसेच 2-3 वेळा त्या गायीचे दूध काढून गाय किती दूध देते याची खात्री करून घ्यावी। तसेच आपण आता दूध व्यवसायासाठी निवडक गायीच्या जाती बघूया की विदेशी गायीच्या जाती, देशी गायीच्या जाती। तसेच देशी गायीच्या जातीमध्ये गीर गाय, सहीवाल, लाल कंदेरी आणि सिंधी इत्यादी गाय बघू। तर विदेशी गायीच्या जातीमध्ये एचएफ म्हणजेच वेलिस्टियन फ्युझेरियम आणि ब्राऊन स्विस, जर्सी ह्या गायीच्या जाती आपण खरेदी करू शकतो। त्याच्यानंतर काही शेतकरी दूध व्यवसायासाठी म्हशी सुद्धा निवडतात, तर त्या आपण म्हशी जाती सुद्धा बघणार आहोत। म्हशीमध्ये मुर्रा, मेहसाणा, जाफराबादी आणि सुरती ह्या म्हशी आपण दूध व्यवसायासाठी खरेदी करू शकतो। हे आपण ज्या बघितल्या आता गायीच्या व म्हशीच्या जाती, ह्या गायीच्या म्हशीच्या जाती दूध व्यवसायासाठी खरेदी करण्या अगोदर आपल्या वातावरणामध्ये जी गाय किंवा म्हैस सुटेबल राहील अशा गायीची निवड करावी। त्यानंतर आपण देशी गायीच्या जाती व त्याचे वैशिष्ट्य बघूया। तर गीर गाय ही गुजरातच्या गीर जंगलात आढळणारी गाय भारतात पाळली जाते व तसेच एका दिवसामध्ये ही गाय 15 ते 20 लिटरपर्यंत दूध देऊ शकते। म्हणजे दूध व्यवसायासाठी ही गाय चांगली राहील। त्यामध्ये जो दूध देण्याचा जो कालावधी असतो त्या कालावधीमध्ये ही गाय आपल्याला 3 ते 4 हजार लिटरपर्यंत दूध देऊ शकते व सरासरी या जे आपण दुधाचे फॅट बघतो तो फॅट 3 ते 4% या गायीच्या दुधामध्ये आपल्याला फॅट मिळतो।
त्यानंतर पुढची जात बघूया आपण सहीवाल. सहीवाल ही गाय मित्रांनो उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि हरियाणामध्ये ही सहीवाल गाय अधिक प्रमाणात आढळते. तसेच या गायीमध्ये एका दिवसात जे दूध देण्याचे प्रमाण असते ते 10 ते 15 लिटर दूध ही गाय एका दिवसामध्ये देते. व जो काही दूध देण्याचा कालावधी असतो त्या कालावधीमध्ये ही गाय 3.5 ते 4,000 लिटरपर्यंत आपल्याला दूध देऊ शकते. जसे आपण आता दुधाचे जर फॅट बघितले तर प्रत्येक जनावरांच्या दुधात हे फॅटचे प्रमाण वेगवेगळे असते. तसेच या गायीमध्ये 3 ते 3.5% तुम्हाला दुधाचं फॅट मिळेल. त्याच्यानंतर लाल सिंधी. ह्या गायीची जातीची उत्पत्ती सिंध प्रांतात, पाकिस्तानाच्या सिंध प्रांतात झालेली असून पाकिस्तान, भारत, बांगलादेश, श्रीलंका आणि इतर देशामध्ये मोठ्या प्रमाणात दुधाचे उत्पादन घेतले जाते. तसेच जे दूध देण्याचे जे प्रमाण असते एका दिवसामध्ये 10 ते 15 लिटर दूध देते ही गाय. व दूध देण्याचा जो कालावधी असतो त्या कालावधीमध्ये ही गाय 2.5 ते 3,000 लिटरपर्यंत दूध देते. व जे काही दुधाचे फॅट पर्सेंट असते ते 3 ते 4% दुधाचे फॅट मिळते आपल्याला. त्यानंतर हरियाणा जास्त करून आपल्या इकडं ही गाय पाळली जात नाही, पण विशेष करून हरियाणा, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये मोठ्या प्रमाणात आढळते ही गाय. ह्या गायची दूध देण्याची क्षमता 10 ते 12 लिटर दूध देते. त्याच्यानंतर जो काही दूध देण्याचा कालावधी असतो त्या कालावधीमध्ये ही गाय सरासरी आपल्याला 3,000 लिटरपर्यंत दूध देऊ शकते. आणि दुधाचा जर फॅट बघितला आपण तर 3 ते 4% फॅट मिळतो. तसेच आता विदेशी गायीच्या जाती व त्याचे वैशिष्ट्य. HF होल्स्टीन फ्रिजियन म्हणजेच ही गाय जास्त दूध देण्यासाठी सर्वाधिक लोकप्रिय मानणारी जात आहे. ही जात नेदरलँडच्या उत्तरेकडील भागात विशेषतः करून क्वीन्सलँड प्रांतात विकसित केलेली जात आहे. ह्या सर्वात मोठ्या दुग्धशाळेतील जाती आहे. या गायीमध्ये एका दिवसात दूध देण्याचे जे प्रमाण आहे ते 25 ते 30 लिटरपर्यंत दूध देते. ही गाय एका वेताला 5 ते 6,000 लिटरपर्यंत दूध देते. व जे काही फॅट पर्सेंट असतो ते 3 ते 4% फॅट पर्सेंट असतो. यानंतर तपकिरी स्विंस ही गायीची जात दूध उत्पन्न क्षमतेसाठी पशुपालनामध्ये लोकप्रिय मानलेली जात आहे. या गायीमध्ये दिवसात 20 ते 25 लिटर दूध देण्याची क्षमता आहे. ही गाय जो दूध देण्याचा कालावधी असतो त्या कालावधीमध्ये 4 ते 5,000 लिटरपर्यंत ही गाय दूध देऊ शकते. व जो काही फॅट पर्सेंट असतो तो फॅट पर्सेंट 3 ते 4% फॅट पर्सेंट असतो. त्यानंतर जर्सी जात भारतात चांगली जुळून आलेली असून देशी गाई संकरित प्रजननासाठी मोठ्या प्रमाणात वापरली जाते. व ह्या गायीचे दूध देण्याचे एका दिवसामध्ये 15 ते 20 लिटर दूध देते ही गाय. तसेच गायीचा दूध देण्याचा जो कालावधी असतो त्या कालावधीमध्ये ही गाय 4 ते 5,000 लिटरपर्यंत दूध देते. व जे काही फॅट पर्सेंट आपण पाहतो ते 3 ते 4% फॅट पर्सेंट मिळतो. यानंतर आपण बघूया म्हशीच्या जाती व त्याचे वैशिष्ट्य. तर सर्वप्रथम आपण मुर्रा ही जात त्याचे वैशिष्ट्य बघूया. ही जात भारताच्या उगमस्थान असलेली म्हशीची जात आहे. तसेच हिचा शरीर बांधा भरगस्त व कणखर आहे. मुर्रा म्हशी एका दिवसामध्ये 10 ते 16 लिटरपर्यंत दूध देते. आणि जो काही दूध देण्याचा कालावधी असतो त्या कालावधीमध्ये 3 ते 3,500 लिटरपर्यंत दूध देते. त्याच्यानंतर जो दूध देण्याचा फॅट पर्सेंट असतो दुधामध्ये जो फॅट पर्सेंट असतो तो 9% असतो. तर यानंतर बघूया आपण मेहसाणा ही जात सुरती व मुर्रा या जातीपासून निर्माण झालेली म्हैस असून या जातीचे शरीर वैशिष्ट्य मुर्रा जातीशी मिळते जुळते आहे. व तसेच ही गाय एका दिवसामध्ये 10 ते 15 लिटरपर्यंत दूध देऊ शकते. आणि जो काही दूध देण्याचा कालावधी असतो त्या कालावधीमध्ये ही गाय आपल्याला 3,000 लिटरपर्यंत दूध देऊ शकते. आणि जो काही या दुधामध्ये फॅट पर्सेंट असतो तो 60% फॅट पर्सेंट आपल्याला या गाई म्हशीच्या दुधामध्ये मिळतो.
यानंतर जाफराबादी ही जात भारताच्या गुजरातमध्ये आढळते. भारत पाकिस्तान महत्त्वाच्या जातीपैकी एक म्हैस मानले जाते. त्याच्यानंतर ह्या गाईच्या जे दूध देण्याचे प्रमाण आहे एका दिवसामध्ये ते 12 ते 14 लिटरपर्यंत ही गाय एका दिवसामध्ये दूध देऊ शकते. तसेच ही म्हैस दर जो दूध देण्याचा कालावधी असतो त्या कालावधीमध्ये 3 ते 3.5 लिटरपर्यंत म्हैस दूध देऊ शकते. त्याच्यानंतर या जातीची जे फॅट पर्सेंट बघतो आपण दुधामध्ये ते 8%. यानंतर बघूया आपण सुरती. सुरती ही एक भारतीय म्हशीची जात आहे. ही म्हैस दररोज 5 ते 6 लिटरपर्यंत दूध देते व जे काही एका वेतात दूध देण्याचा जो कालावधी असतो त्या कालावधीमध्ये ही गाय 1800 लिटरपर्यंत दूध देते. त्याचबरोबर जे दूधचा फॅट पर्सेंट असतो 8 ते 9% मिळतो. याच्यानंतर बघूया आपण चारा व्यवस्थापन. मित्रांनो, दूध व्यवसायामध्ये चारा व्यवस्थापन हे योग्य होणे गरजेचे असते. कारण चारा व्यवस्थापन जर योग्य नाही झाले तर आपला दूध व्यवसाय हा म्हणजे दूध देण्याची जी क्षमता असते गाई म्हशीमध्ये ती कमी होते. त्यामुळे दूध व्यवसायामध्ये चाऱ्याचे व्यवस्थापन नियोजन योग्य होणे गरजेचे असते. उन्हाळ्यामध्ये वर्षभर पुरेल एवढा कडबा एकत्रित करून साठवून ठेवणे व गंज लावून ठेवणे गरजेचे असते, जेणेकरून तो आपल्याला उन्हाळ्यामध्ये पुरेल. तसेच मूर घास तयार करून ठेवला पाहिजे, जेणेकरून उन्हाळ्यामध्ये जो वाळलेला चारा असतो त्या वाळलेल्या चाऱ्याच्या पौष्टिक तुलनेत मूर घासाची पौष्टिकता ही उत्तम असते. आपल्या शेतामध्ये घास गवत लावून हिरवा चारा तयार करून जनावरांना दिल्यास पौष्टिकता जास्त असते व त्यामध्ये दूध सुद्धा वाढण्याची क्षमता जास्त राहते. त्यामुळे कडबा, मक्का, ज्वारी, हिरवा चारा, ऊसाची वाढ ह्या गोष्टी जर समावेश केला तर जनावरांच्या आहारात समावेश करावा. दूध व्यवसायासाठी आवश्यक असणाऱ्या चाऱ्याची निर्मिती शेतामध्ये केल्यास दूध व्यवसायामध्ये जो खर्च लागतो त्यामध्ये खूप मोठी बचत होऊन दूध व्यवसायामध्ये आपल्याला भरपूर नफासुद्धा मिळतो. त्यानंतर बघूया आपण पशुखाद्य. साधारणतः पेंड आणि 25 ते 35% तृणधान्य, 25 ते 45% तृणधान्यापासून आणि 20 ते 30% कडधान्यापासून मिळणारे दुय्यम अन्न पदार्थ आणि 1 ते 2% खनिज मिश्रण आणि 1% मीठ याचा समावेश होतो. दुधाळ जनावरांना पशुखाद्य देण्याचे प्रमाण हे त्याच्या दूध उत्पन्नावर अवलंबून असते. तसेच म्हशींना दूध उत्पन्नासाठी लागणारे अन्न घटक जे असते ते गायींना लागणाऱ्या अन्न घटकापेक्षा अधिक असते. याचे कारण म्हणजेच म्हशीच्या दुधामध्ये स्निग्धांशाचे प्रमाण असते ते गायीच्या दुधापेक्षा जास्त असते व आपण जनावरांना जी काही आंबवण वगैरे देतो ती 8 ते 12 तास भिजून ठेवली पाहिजे व 10 लिटर दूध देणाऱ्या जनावराला सरासरी 15 ते 20 किलो द्विदल हिरवा चारा, 2 ते 3 किलो मक्काचा भरडा, 3 ते 4 किलो सुका चारा दिल्यास त्या जनावरांच्या अन्न घटकाची गरजा पूर्ण होतात. याच्यानंतर बघूया आपण शेतीला दूध व्यवसाय हा जोडधंदा का मानला जातो. कारण शेतीला आपण गाय व म्हशी पालन करून गाय म्हशीसाठी लागणारा जो चारा आहे तो चारा शेतामध्ये तयार करून दूध व्यवसायामध्ये जो खर्च लागतो ते खर्चात मोठी बचत करू शकतो. तसेच गाय म्हशी पालन करून आपण त्यापासून शेणखत मिळते व ते शेणखताचा वापर करून आपण शेतीमध्ये चांगले उत्पन्न सुद्धा मिळवू शकतो व त्यापासून उरलेले पालापाचोळापासून आपण गांडूळ खत तयार करून शेती करू शकतो. ऑर्गॅनिक शेती करताना गायीच्या गोमूत्राची फवारणी केली जाते, त्यासाठी आपल्याला गायीचे गोमूत्र सुद्धा मिळतात. तसेच ऑर्गॅनिक शेती थोडक्यात दूध व्यवसाय व शेती व्यवसाय एकमेकाशी संलग्न व्यवसाय मानले जाते. दूध व्यवसाय हातात दर महिन्यात भांडवल येते. तसेच दूध व्यवसाय शेतीला जर समजा शेतीतून आपल्याला पीक न मिळाल्यास दूध व्यवसाय आपल्या शेतीला आधार देतो. तसेच वरील सर्व गोष्टीमुळे दूध व्यवसाय हा शेतीला एक जोडधंदा म्हणून केला जातो. तसेच दूध व्यवसायाचे फायदे. तर दूध व्यवसाय करून आपण शेतीसाठी उपयुक्त शेणखत मिळवू शकतो. तसेच उरलेल्या दुधापासून तूप, दही, खवा, पनीर इत्यादी तयार करून आपण त्याचा उद्योग सुद्धा चालू करू शकतो व गीर गाईच्या तुपास विशिष्ट मागणी असल्यामुळे त्या तुपाला आपल्याला भाव सुद्धा चांगला मिळू शकतो. याच्यानंतर बघूया आपण डेअरी फार्म व्यवसाय कसा सुरू करावा. तर कोणताही व्यवसाय सुरू करण्यापूर्वी त्याची कृती आढावा
तयार करणे म्हणजेच बिझनेस प्लॅनिंग तयार करणे गरजेचे असते. त्यावरून आपल्याला काम करण्याची दिशा मिळते. तसेच डेअरी फार्म व्यवसाय सुरू करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला किती भांडवल गुंतवायचे आहे याच्याकडे लक्ष देणे गरजेचे असते. डेअरी फार्म व्यवसाय सुरू करण्याआधी आपण 10 गायीचे उदाहरण बघूया. 10 गायींना डेअरी फार्म व्यवसाय सुरू करण्यासाठी आपणास किती भांडवल लागते हे बघूया आपण. तर किती जमिनीवर किती शेड व गोठा तयार करायचे हे सुद्धा बघूया. गायींना दररोज पाणी पिण्याचे किती लागेल व एका वर्ष पुरेल एवढा किती चारा साचून ठेवावा लागेल, पशुखाद्य किती लागेल, हे पाणी गायीला एका दिवसामध्ये किती पाणी लागेल हे सगळं आपण सविस्तर बघणार आहोत पुढे. आदर्श गोठा व्यवस्थापन. तर आपल्याकडे समजा 10 किंवा 15 जनावरं असतील तर आपण एकेरी पद्धतीचा गोठा व्यवस्थापन करू शकतो. त्याचसोबत आपल्याकडे समजा 15 पेक्षा जास्त जनावरे जर असतील तर आपण दुहेरी पद्धतीचा गोठा व्यवस्थापन करू शकतो. तोंडाकडे तोंड, शेपटीकडे शेपेट ही रचना जर केली तर मध्ये 2 फूट असा रस्ता ठेवावा. तसेच शेपटीकडे शेपटी ही रचना चांगली असून तोंडाकडे खिडकी असून हवा खेळती राहते व संसर्गजन्य रोग होण्याचा प्रादुर्भाव कमी असतो व दूध काढण्यास व्यवस्थित जाते. गोठ्याची जमीन ही सिमेंट गोब्याची असावी आणि शेपटीच्या दिशेने एक नाली असावी मूत्र वाहण्यासाठी व जी गोठ्याची उंची असते 14 ते 15 फूटपर्यंत गोठ्याची उंची असावी. 8 फूट भिंत व 4 फूट खिडकी असावी व जे काही एका म्हशीला जी जागा लागते ते 5 ते 6 फूट म्हशीला असे लंबी जागा असावी व रुंदीला 3 ते 4 फुटापर्यंत जागा असावी आणि भरपूर पाणी पिण्यासाठी मोकळ्या जाग्यात. त्याच्यानंतर बघूया आपण गायींना दररोज पिण्याचे पाणी किती लागते. तर गायींना पाण्याची गरज ही वय, वजन, तापमान देत असल्याने दुधाचे प्रमाण कमी जास्त असू शकते. त्यानुसार एका गायींना सरासरी 80 ते 100 लिटर पाणी लागू शकते व 10 गायींना मिळून 800 ते 1000 लिटर पाणी लागू शकते. तसेच वासरांना 200 लिटर पाणी, 10 गायींना धुवून काढण्यासाठी सुद्धा पाणी लागेल आपल्याला. 10 गायींना धुवून काढण्यासाठी आपल्याला एकूण 10 गायींना पिण्यासाठी 1000 व वासरांना धुवून काढण्यासाठी 200 व वासरांना पिण्यासाठी 200 तसेच गायींना धुवून काढण्यासाठी 800 लिटर असे मिळून 10 गायीला 2000 लिटर पाणी मुबलक होईल. व गायींना स्वच्छ व ताजी पाणी सतत समोर राहील अशी सोय करावी. पुरेसे पाणी न मिळाल्यास दूध उत्पन्नामध्ये घट होते. त्यानंतर बघूया आपण गायीला ओला व सुका चारा किती किलो लागेल. तर एका दुभत्या गायीला अंदाजे 25 ते 30 किलो ओला व सुका चारा लागू शकतो. तर त्याचप्रमाणे 300 किलो चारा 10 गायींना व 100 किलो वासरांना व 100 किलो अतिरिक्त चारा साचून ठेवून असे मिळून आपल्याला 500 किलो चारा हा एका दिवसामध्ये गायीला लागू शकतो. त्याच्यानंतर आपण बघूया एका वर्षामध्ये वर्षभर पुरेल एवढा किती चारा साचून ठेवावा लागेल. तर त्यामध्ये याआधीच आपण पाहिलं की 10 गायींना 500 किलो चारा खाऊ शकते. जर आपण अर्धा चारा ओला व अर्धा चारा सुका जर खाऊ घातला तर 250 किलो सुका चारा गुणिले 365 दिवस म्हणजेच 1 वर्ष. एका वर्षामध्ये आपल्याला 91,250 किलो सुका चारा लागेल. 10 गायींना एका वर्षामध्ये लागेल. तर ज्वारीच्या कडब्याचे पेंडीचे वजन अंदाजे 3 किलो जर धरले त्यानुसार आपल्याला 91,250 डिवायडेड बाय 3 म्हणजे 30,416 कडब्याची पेंडीची तरतूद तुम्हाला करून ठेवावी लागेल. त्यानंतर बघूया आपण गाईचा महिन्यात इतर लागणार अंदाजे खर्च. तर मंडळी गाईंना लागणारे रोजचे पशुखाद्य म्हणजे 3 ते 5 किलो पशुखाद्य व त्याचे आरोग्य तपासणी, रोगप्रतिकारक बंधक लस, गोळ्या, औषधी यामध्ये एका गाईंना व वासरांना मिळून 2000 रुपये खर्च लागू शकतो. तर 10 गाईंना व वासरांना मिळून आपल्याला महिन्याचा 20,000 रुपये खर्च हा लागू शकतो. तर त्याचप्रमाणे पशुखाद्य रोज किती लागेल. तर
एका गाईला दररोज 3 ते 5 किलो पशुखाद्य हे लागेल. त्याच्यानंतर आजारी जनावरांची लक्षणे. तर समजा आता जनावर आजारी पडले तर आपण कसं ओळखायचं, त्याची कोणकोणती लक्षणे असतात हे बघूया. तर जनावरांच्या शरीराचे तापमान हे कमी जास्त होते किंवा हृदयाचे ठोके कमी किंवा वाढलेले दिसतात. दूध देणाऱ्या जनावरांचे दूध अनियमित किंवा कमी देतात. त्याचबरोबर नाक सुकलेले, नाकातून रक्तस्राव वाहतो व आजारी जनावरे कमी प्रमाणात पाणी पितात किंवा चारा कमी प्रमाणात खातात. तसेच डोळे लाल होणे, डोळ्यातून पू वाहतो व पाणी वाहते. त्याच्यानंतर जनावरांचे आजार. जनावरांच्या आजारमध्ये जंत, पोटफुगी, अतिशय रागवण, लाळ खुरकूत, फऱ्या यासारखे रोग होते. तर आपण आता एक एक रोग सविस्तर बघणार आहोत. तर सर्वप्रथम जंत. शेणखत मिसळलेले अन्न जनावरांच्या पोटात गेल्यास किंवा जनावराला जन्मताच लहान वासराला पुरेसा चीक न मिळाल्यास या रोगाची लागण होऊ शकते. व कातडी खरखरीत होणे, अंगावर केस उभे राहणे, गळ्याखाली सूज येणे व अधूनमधून दुर्गंधी जुलाब होतो. त्यानंतर आपण याच्यावर उपाय काय केला पाहिजे. पोटातील जंत गुरांच्या वजनानुसार प्रति 50 किलो वजनासाठी 1 गोळी वर्मीन ह्या गोळ्या द्यावात. त्यानंतर बघूया आपण पोटफुगी. तर कोवळा चारा, खराब वैरण, सडलेले कुजलेले धान्य किंवा बुरशी आलेले ओले धान्य जास्त प्रमाणात खाल्ल्यामुळे चाऱ्याचे अचानक बदल होणे, यामुळे हा पोटफुगी रोग होऊ शकतो. तर 590 मिली गोड तेल, 30 मिली टर्पेटाईन तेल आणि 1 ग्रॅम हिंग याचे मिश्रण करून जनावराला पाजावे व मोठ्या जनावराला 80 ग्रॅम आणि लहान जनावराला 20 ग्रॅम टिम्पॉल पावडर पाण्यात मिसळून द्यावी. त्यानंतर अतिशय रागवण. खाण्यापिण्यात अचानक बदल होणे, दूषित पाणी पोटात जाणे, आतड्यामध्ये जंत होणे. तर बऱ्याच काळ जनावराला संडास होती आणि पाण्यासारखे शेण पडते. तसेच काही वेळा शेणाला घाणवास सुद्धा येतो. तर यामध्ये उपाय, जनावराला हागवण झाल्यास 30 ते 40 नेबलॉन पावडरच्या सोबत दही, पाणी किंवा भाताची पेस्ट द्यावी. गोळा दिवसातून 2 ते 3 वेळा भरवावा व 50 ते 100 ग्रॅम खडूची भुकटी आणि 15 ते 20 ग्रॅम कात एकत्र करून पाण्यात मिसळून द्यावे. त्याचनंतर लाळ खुरकूत हा रोग एओसी या नावाच्या जीवाणूपासून हा आजार होतो. 104 फॅरनहाईट पर्यंत ताप असतो. जनावरांच्या तोंडातून लाळ गळते, तसेच जिभेची लाळ, तसेच पायाला जखमा होणे व जनावराला लंगडणे व अशक्तपणा येणे. जनावरांना कोथिंबीर व लोणी एकत्र करून खाऊ घालणे, हळद व तूप एकत्र करून जिभेवर चोळणे, पोटॅशियम परमॅंगनेटच्या पाण्याने जिभेचे व पाण्याच्या जखमा धुवून घ्याव्यात. अशक्त जनावरांना कणकेची सोजी किंवा मऊ आहार द्यावात. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत फऱ्या हा रोग क्लोस्ट्रिडियम शिव नावाच्या जीवाणूपासून हा रोग होतो. तसेच याचे कारणे, जास्त करून कुरणात राहणाऱ्या जनावरांना या रोगाची लागण होते. जनावराला खूप ताप येतो. त्यानंतर विशेष करून फऱ्यावर, मानेवर, पाठीवर सूज येते. सुजलेला भागा काळा दिसू लागतो. यावर आपण उपाय काय केला पाहिजे. जनावराला पोटॅशियम परमॅंगनेटची किंवा टेरोमायसिन किंवा ऑक्सिटेक्लोरोमायसिन यासारख्या औषधाची इंजेक्शन 3 ते 4 दिवस आजार बरा होईपर्यंत द्याव्यात. त्याच्यानंतर आपण बघा घटसर्प रोग हा पाचुर्ल्या मल्टीसीड या नावाच्या जीवाणूपासून होतो व जनावराला खूप तापसुद्धा येतो. घशाला सूज येते, डोळे लाल होणे, जीभ बाहेर पडणे हे प्रमुख लक्षणे. तसेच आजारी जनावराला पशुवैद्यकीयाच्या आधाराने सल्फाबायझेथिन 33.5% आणि अँटीबायोटिक इंजेक्शन द्यावेत. त्यानंतर दुधाची बाजारपेठ. आपण जर 10 गाई पाळलेल्या असेल तर आपले समजा दिवसात 150 लिटर जर दूध निघाले तर आपण डेअरी फार्मवर देऊ शकता किंवा प्रक्रिया उद्योग किंवा दूध संकलन केंद्र, तसेच शहरामध्ये स्थानिक स्तरावर जाऊन विकू शकतो. दूध व्यवसायाचे फायदे. शेती करत असल्याने आठवड्याचा खर्च सुद्धा आपण भागवू शकतो. त्याचबरोबर गाईचं खत आपल्या शेतीसाठी बाहेर किंवा घरी उपयोगी करू शकतो. तसेच हा व्यवसाय करण्यासाठी सरकारकडून
वेगवेगळ्या प्रकारचे अनुदान सुद्धा मिळतात. शेतीला जोड व्यवसाय म्हणून हा चांगला व्यवसाय आहे. त्यात नंतर दूध व्यवसायाचे तोटे. तुम्ही या क्षेत्रात जर नवीन असाल तर जनावरे खरेदी करताना गेले तर तिथं तुमची फसवणूक होऊ शकते. का जातीवंत जनावर न मिळणे किंवा दूध कमी जास्त देणे, ह्या अशा अनेक फसवणुकी होऊ शकतात. तर तुम्हाला अनुभव नसेल तर तुम्ही एखाद्या अनुभव व्यक्तीला सोबत घेऊन जाणे हे उत्तम राहते. तसेच चाऱ्याचे दर वाढलेले आहे आणि वाहतुकीचे सुद्धा दर वाढले असल्यामुळे कामगार लोकांना पगार द्यावा लागतो. त्यामुळे घरचे मदतीला जर असले तर आपल्या खर्चात खूप बचत होते. जनावरची जितकी काळजी घ्यावी तितकी कमी जास्त, कारण की अचानक कधी काय होईल सांगता येत नाही. त्यामुळे आर्थिक नुकसान सुद्धा होऊ शकते आपले. त्यानंतर दूध व्यवसायाचे वार्षिक खर्च. प्रथम वर्ष खर्च बघूया आपण. तर गोठा बांधण्यासाठी आपल्याला सरासरी साधारण जर म्हणलं तरी 3 लाख रुपये लागू शकते. आणि त्यानंतर गोठ्याच्या व्यवस्थापनामध्ये एका वर्षामध्ये आपल्याला सरासरी 1 लाख रुपये लागते. त्याच्यानंतर गाय खरेदी करण्यासाठी जर आपण 70,000पर्यंत एक जर गाय खरेदी केली तर आपल्याला 7 लाख रुपये हे एका गायचे म्हणजे 10 गाई घेऊ शकतो आपण. त्याच्यानंतर इतर खर्चामध्ये आपण 20,000 रुपये खर्च जर पकडला, समजा डेअरीला दूध नेण्या आणण्याचा, तो 20,000 रुपये खर्च येईल. व एक मजूर जर घेतला आपण, एक मजूर जर लावला समजा, तर त्यामध्ये आपल्याला एका सालाचे 80,000 रुपये द्यावे लागेल. तर टोटल खर्च झाला आपला 15,75,000 रुपये. तर हे द्वितीय वर्ष खर्च. तर द्वितीय वर्ष खर्चामध्ये आपल्याला गोठा व्यवस्थापनामध्ये गोठा बांधणीमध्ये खर्च करण्याची गरज नाही. गोठा व्यवस्थापनामध्ये जो खर्च लागणार आहे तो लागणार आहे. आणि गाय खरेदी करण्याची गरज नाही. पुन्हा पशुखाद्याचा खर्च तो लागणार आहे. आणि इतर खर्च सुद्धा तितकाच लागणार आहे. मजुराला सुद्धा तेवढाच खर्च लागणार आहे. आणि एकूण खर्च झाला 5,75,000 रुपये. तर आपण ही आकडेवारी सरासरी घेतलेली आहे. तसेच तुमच्या व्यवसायानुसार तुम्ही ते आकडेवारी टाकू शकता. वार्षिक उत्पन्न. तर आपण दूध व्यवसायाचे वार्षिक उत्पन्न बघूया. तर आपण समजा एक गाय 15 लिटर दूध देणारी जर गाय घेतली तर एका 10 महिने जर दूध दिलं तर त्याचं मिळून झालं 45,000 लिटर दूध होतं. तर त्याची किंमत आपल्याला सरासरी 35 रुपये जर मिळाली तर वार्षिक उत्पन्न आपल्याला 15,75,000पर्यंत मिळेल. तसेच शेणखत जर आपल्याला 20 ट्राल्या जर 10 गाईपासून शेणखत मिळालं, सरासरी त्याचा 3,000 रुपये जर भाव धरला आपण, तर आपल्याला 60,000 रुपये शेणखताचं उत्पादन मिळतं. सो एकूण उत्पन्न झालं आपलं 16,35,000 रुपये. तर आपण शिल्लक नफा किती राहतो हे बघूया. त्यामध्ये आपला उत्पादन खर्च तसेच नफा. तर आपल्याला इतकं उत्पन्न झालं 16,35,000 आपल्याला उत्पन्न झालं. तसेच आपल्याला खर्च लागला 14,75,000 रुपये. तर आपले शिल्लक राहिले प्रथम वर्षी आपल्याला 1,60,000 रुपये. तसेच पुढील वर्षी इतकं उत्पन्न निघालं 16,35,000 रुपये. 5,75,000 रुपये आपल्याला दुसऱ्या वर्षी खर्च आला. म्हणजे टोटल किती राहिले 10,60,000 रुपये आपल्याला नफा राहिला. तर ही आकडे सुद्धा आपण सरासरी घेतलेली, तुम्ही त्यानुसार तुमची आकडेवारी टाकू शकता. आता त्यानंतर बघूया आपण म्हशीमध्ये दूध किती खर्च लागू शकतो, किती उत्पन्न निघते. तर प्रथम वर्षी आपल्याला गोठा बांधणीसाठी खर्च 3 लाख रुपये येऊ शकतो. ही एकदाची इन्व्हेस्टमेंट आहे. तर व्यवस्थापनाला 1 लाख रुपये खर्च येईल. तसेच आपण जर सरासरी 12 लिटर किंवा 10 लिटर दूध देणारी म्हैस जर खरेदी केली तर 10 लाख रुपये आपल्याला म्हशीसाठी लागेल. तसेच त्याचं पशुखाद्य किंवा चारा व्यवस्थापनामध्ये 4,68,000 रुपये गेले. व इतर खर्च आपल्याला हा 20,000 रुपयेपर्यंत आला. आणि आपण एक जो मजूर लावला त्याचा 80,000 रुपये आपल्याला वार्षिक खर्च येतो. तो टोटल झाला 19,68,000 रुपये. तर त्या पुढे आपण पुढील वर्षीचं बघू, द्वितीय वर्ष समजा. तर गोठा बांधण्याचा खर्च आपल्याला येणार नाही. तसेच गोठा व्यवस्थापनामध्ये जो खर्च येणार आहे तो येणारच आहे. म्हैस खरेदी करायची गरज नाही आपल्याला. पशुखाद्याचा खर्च 4,68,000 रुपये तो येणारच आहे. आणि इतर खर्चामध्ये 20,000 रुपये तो सुद्धा येणार आहे. मजुराची खर्च तो सुद्धा येणारच आहे. एकूण खर्च झाला 6,68,000 रुपये. त्यानंतर बघूया आपण उत्पादन.
दूध उत्पादन समजा 12 लिटर दूध देणारी जर म्हैस घेतली तर 10 म्हशीचे सरासरी आपण 10 महिने दूध धरलं, तसे काही म्हशी जास्त दिवस सुद्धा दूध देतात. तर ते दूध झालं 36,000 लिटर. तर 70 रुपये जर भाव लावला तर म्हशीमध्ये आपण समजा 12 लिटर दूध देणारी जर म्हैस घेतली तर ती 36,000 लिटरपर्यंत 10 म्हशी दूध देईल. तसेच 70 रुपये जर भाव लावला आपण तर दुधाचं उत्पन्न मिळालं आपल्याला 25,20,000 रुपये. त्यानंतर आपल्याला 10 म्हशीचे शेणखत 30 ट्रॉल्या जर निघाले एका वर्षामध्ये तर आपल्याला 3,000 रुपये भाव जर लावला तर 90,000 रुपये आपल्याला शेणखताचे मिळतात. तसेच त्यासोबत एकूण उत्पन्न झाले आपले 26,10,000 रुपये. त्यानंतर बघूया आपण शिल्लक नफा किती राहतो आपल्याला. तर आपल्याला आपले उत्पन्न झाले 26,10,000चे. तसेच त्यामध्ये आपल्याला खर्च आला 19,68,000 रुपये. तर शिल्लक राहिले आपल्याला 6,42,000 रुपये आपल्याला प्रथम वर्षी राहिले. द्वितीय वर्षामध्ये उत्पन्न 26,10,000 रुपये व 6,68,000 रुपये खर्च आला. 19,42,000 एवढा आपल्याला नफा राहिला दुसऱ्या वर्षामध्ये. तर ही आकडे सुद्धा आपण सरासरी घेतलेली आहे. तर त्यामध्ये आपल्याला नफा मिळाला 19,42,000 रुपये. त्यानंतर दूध व्यवसायामधील आव्हाने. तर भारतातील प्रति प्राणी उत्पादकता कमी झालेली आहे. तसेच दर्जेदार खाद्य आणि चाऱ्याची मर्यादित उपलब्धता, तसेच पशुवैद्यकीयाची कमतरता, त्यानंतर दर्जेदार जनावरांना मर्यादित पुरवठा, पुरे गोठा व्यवस्थापन, त्याच्यानंतर परवडणाऱ्या तंत्रज्ञानाचा अभाव आणि माहितीच्या उपलब्धीमुळे भारतात उत्पादकता कमी झालेली आहे. दूध व्यवसायातील जोखीम. आता दूध व्यवसायातील कोणकोणती जोखीम आहे तर जनावरांमध्ये अचानक उद्भवणारे रोग, तसेच मजुरांचे बेजबाबदारपणा आणि कामातील असातत्य, त्यानंतर अन्न नष्ट होण्याचा धोका, त्याचसोबत गैरवर्तणूक केल्यास गायी आक्रमक असण्याची शेतकऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना मारण्याची शक्यता असते. त्याच्यानंतर बघूया तर आपण यशस्वीरित्या दूध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना भेट दिली होती. तर काही माहिती जर लागली तुम्ही तर त्यांना कॉल करू शकता. त्यांचा नंबर दिलेला इथं. जिल्हा तालुका छत्रपती संभाजीनगर आणि त्यांचं गाव आडगाव. तसेच त्यांचं नाव भगवान घुगे. आणि काही अडचण आली तर मला पण कॉल करू शकता तुम्ही. माझा नंबर ते दिलेला इथं आहे. आणि शेतीसाठी काही अधिक माहिती लागली तुम्हाला तर आपल्या शेतकरी सहायता क्रमांकावर तुम्ही कॉल करू शकता 88 88 16 78 88 वर. धन्यवाद.